नमस्कार, माझे नाव तन्वी धनाजी पाटील. माझ्या शाळेचे नाव रायगड जिल्हा केंद्र खरोशी. माझ्या ग्रुपचे नाव राजमाता जिजाऊ. शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय. या शेती या उपविषयाअंतर्गत आम्ही स्वयंचलित सिंचन हा प्रकल्प तयार केला आहे. हे बघा मित्रांनो, आपण शेतीला वेगवेगळ्या पद्धतीने पाणी देतो. त्यामध्ये मोटारने देण्याची पद्धत देखील आहे. ही मोटार बंद किंवा चालू करण्यासाठी आपल्याला शेतावर जावे लागते. हा त्रास थांबवण्यासाठी पूरक व वेळेचा उपयोग करण्यासाठी आम्ही प्रकल्प केला आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी आम्ही पाण्यातील मोटार, बॅटरी, रिलेचा वापर केला आहे. हे बघा, जेव्हा माती कोरडी असते म्हणजे शेतीला पाण्याची गरज असते तेव्हा मोटर आपोआप चालू होते. जेव्हा माती ओली होते म्हणजे शेतीला पुरेसे पाणी होते तेव्हा मोटर आपोआप बंद होते. या प्रकल्पाचे फायदे: पिकांना योग्य प्रमाणात व योग्य वेळेवर पाणी मिळते, त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. पाण्याची व वेळेची बचत होते. कुंड्यांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देता येते. धन्यवाद. विज्ञान प्रदर्शन. मुख्य विषय: शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. उपविषय: शेती. प्रकल्पाचे नाव स्वयंचलित सिंचन म्हणजे ऑटो इरिगेशन. शास्त्रीय तत्व: एखाद्या पदार्थाच्या क्षारयुक्त द्रावणातून विद्युत प्रवाहाचे वहन होते व कोरड्या क्षारयुक्त पदार्थातून विद्युताचे प्रवाहाचे वहन होत नाही. उपयोग: 1. पिकांना योग्य प्रमाणात व योग्य वेळेवर पाणी मिळते, त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. 2. पिकांना पाण्याची व वेळेची बचत होते. 3. दिवसा भारनियमन असल्यामुळे रात्री पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देता येते, त्यामुळे रात्री शेतावर जाण्याचे त्रास वाचते. 3. इमारतीवरील पाण्याची टाकी भरल्यास मोटार स्वयंचलित बंद होते, त्यामुळे पाणी वाया जात नाही व पाण्याची बचत होते. 5. कुंड्यांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देता येते.